विद्यार्थ्यांनो, आज आपण पुढचे प्रकरण पाहणार आहोत. लांबी, वस्तुमान आणि धारकता यांचे जे काय आपलं उदाहरण आहे तर ते आपण पाहतोय. लांबी कुठं वापरण्यात येते, वस्तुमान कुठं वापरण्यात येतं आणि धारकता म्हणजे काय, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. सुरुवातीला लांबी हा कन्सेप्ट घेऊया. तर अंतर मोजण्यासाठी म्हणजे अंतर आहे तर गावांमधलं अंतर असेल, 2 गावांमधलं अंतर असेल किंवा एखादं कापड काउंट करायचं असेल किंवा मोजायचं असेल तर त्याच्यासाठी लांबी हा घटक काय केला जातो, वापरण्यात येतो, आपण तो वापरतो. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहिजे बघा, इथं 1 किमी बरोबर 1000 मीटर असं दिलं आहे. तर किमी याचा अर्थ काय, तर किलोमीटर. आपण उल्लेख करतो की आपल्या जवळचं एखादं जर शहराचं गाव असेल किंवा आपल्या मामाचं गाव असेल तर ते आपल्या गावापासून आपल्या शहरापासून किती दूर आहे. मग 20 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे. मग एखादं प्रसिद्ध फिरण्याचं ठिकाण हे आपल्या गावापासून किती दूर आहे, आपल्या शहरापासून किती दूर आहे. तर जी अंतर त्यावेळेला मोजलं जातं की 250 किलोमीटर आहे, 300 किलोमीटर आहे, 330 किलोमीटर आहे. तर ते किलोमीटर म्हणजेच किमी म्हणजेच ते किलोमीटर. आणि त्याच्यामध्ये 1 किमी असं इथे आपण घेतलेलं आहे. ते 1 किमी बरोबर 1000 मीटर. म्हणजे 1 किलोमीटरचं जर रूपांतर करायचं झालं मीटरमध्ये तर ते किती होईल, 1000 मीटर. याचा अर्थ समजा जर 5 किलोमीटर अंतर आपल्याला चालत जायचं, आता बऱ्याचदा आपण पाहतो एक्झरसाइज करण्यासाठी नाही का, किंवा रनिंग करण्यासाठी, सायकलिंग करण्यासाठी आपण अंतर ठरवून घेतो की 3 किलोमीटर मी अंतर जाणार आहे, 3 किलोमीटर धावणार आहे, 3 किलोमीटर मी सायकलिंग करणार आहे. तर मग 3 किलोमीटर म्हणजे किती मीटर, मग असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग हे जे काही एकक येतं तर या एककांचं रूपांतरण आपल्याला ह्या पाठामध्ये पाहायचं बाळांनो. तर तसं 3 किलोमीटर म्हणजेच किती मीटर येतं बघा, इथं ह्याच्यावरनं ठरवा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 3 किलोमीटर म्हणजेच 3000 मीटर. समजलं बाळांनो. तर अंतर जे काय जास्त मोठं अंतर आहे, जास्तीत जास्त अंतर आहे मोठं, तर त्यावेळेला किलोमीटर ही संकल्पना आपण वापरतो. त्यानंतर पुढचं आपण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर घेतले बघा. त्याच्यापेक्षा लहान एकक आता या 1000 मीटरमधील काय केलं आपण, याच्यातला 1 मीटर घेतला तर मग तो 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग आता हे सेंटीमीटर सेमी घेतलंय मी, सेमी म्हणजेच सेंटीमीटर. तर मग ह्याचा कुठं वापर होतो बाळांनो, तर पहा हे स्केल आहे. तर आता हे जे किंवा तुमच्या कंपासामध्ये जी स्केल आहे तर ती किती सेंटीमीटरची आहे तुम्ही पाहू शकताय. तर ही सेंटीमीटर, हे जर सेंटीमीटरमध्ये बघितली तर ही जवळपास 30 सेंटीमीटरची स्केल आहे ही स्केल. तर ही मोठी स्केल आहे. तर आपल्या कंपासामधील शक्यतो प्रत्येक स्केल ह्या छोट्या कंपासामधील आपल्या 15 सेंटीमीटरच्या असतात बाळांनो. तर ते तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता. मग त्यांना आपण काय म्हणजे मोजू शकतो, तर आपल्या दरवाजाची लांबी मोजू शकतो. ह्या इथं आपण बोर्डची लांबी इथं मोजू शकतो किंवा तुमचं जी वही आहे तर वहीची लांबी त्या स्केलच्या साह्यानं तुम्ही मोजू शकताय. तर मग 30 सेंटीमीटरमधलं अंतर आपल्याला काउंट करता येईल. ठीक आहे बाळांनो, तुम्ही नक्की कराल ते करताना. त्यानंतर पहा, त्याच्यानंतर आणखीन पुढं 100 सेंटीमीटर नंतर आता 1 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर. आता मिमी घेतलंय मी तर तिथं मिलीमीटर असं होणार. म्हणजे उदाहरणार्थ तिथं आपण घेऊ, आता हे काय येईल सेंटीमीटर आणि हे येतं मिलीमीटर. ठीक आहे बाळांनो. तर मग 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 मिलीमीटर. म्हणजे आपण एकक घेताना हे लहानात लहान कशी घेता येतील ते पाहिले. मग आता हे एकक कुठं वापरता येईल बरं आपल्याला, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. तर जी आपली सिस पेन्सिल आहे, सिस पेन्सिलचं टोक आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्या कंपासामधील स्केल जरी घेतली तर त्याच्यातून आपण पाहू शकतो की ते टोक किती मिलीमीटरचं आहे आपल्याला सहज शोधता येईल. तर हे आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये देखील आपल्या वापरू शकतो बाळांनो. तर किलोमीटरचं अंतर मोजताना जे अंतर आहे, आपण समजा आपण ज्या ठिकाणी राहतो तिथून शाळेपर्यंतचं अंतर, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथनं ग्राउंडचं अंतर आपण काय करू शकतो, किलोमीटरमध्ये ते काउंट करू शकतो. 1 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर ते मिलीमीटरमध्ये आपण मीटरमध्ये आपण ते काउंट करू शकतो. 1 किलोमीटरपेक्षा कमी असणार.
त्यानंतर जे स्केलच्या सहाय्यानं आता आपण म्हटलं की दरवाजाची समजा आपल्याला उंची काउंट करायची आहे, रुंदी काउंट करायची आहे, लांबी काउंट करायची आहे, तर आपण मीटर ह्या एककाचं काय करू शकतो, मदत घेऊ शकतो, सेंटीमीटर या एककाची मदत घेऊ शकतो. तर त्या लांबीनुसार आपण काय करू शकतो, प्रत्येक बाब या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे बाळांनो, तर ही कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. हे एकदा समजलं की आपल्याला ह्याची उदाहरणं सोडवायला सोपी जातील. आता आपण वस्तुमान हे पुढचं कन्सेप्ट घेऊया. वस्तुमान, तर याच्यामध्ये वस्तुमानाचं काउंट करण्यासाठीचं प्रमाणित एकक हे किलोग्राम असं आहे बाळांनो. तर आपण या ठिकाणी आता पाहूया. तर इथं पहा 1 टन आपण घेतलंय. 1 टन बरोबर 10 क्विंटल आणि म्हणजे 1 टन बरोबर 10 क्विंटल येतं. तर आणि 1 टन बरोबर 1000 किलोग्राम येतं. ठीक आहे बाळांनो. आता टन हे एक कुठं वापरलं जातं, तर शक्यतो ऊस जो काउंट केला जातो, म्हणजे जे वजनानं मोठ्या प्रमाणात वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत, तर त्यांचं काउंट करताना टन हे एकक वापरलं जातं. त्याच्यानंतर क्विंटल हे वापरलं जातं, म्हणजे उदाहरणार्थ कापूस असेल किंवा इतर ज्वारी असेल, गहू असेल, हे जे काही आपले जीवनोपयोगी जे काही पदार्थ आहेत किंवा घटक आहेत, तर ते काउंट करताना क्विंटल या एककाचा वापर केला जातो. तर लक्षात असू द्या बाळांनो, 1 टन बरोबर क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर ते 10 क्विंटल येणार आणि किलोग्राममध्ये सांगायचं म्हणलं तर 1000 किलोग्राम येणार. ठीक आहे. त्यानंतर पुढं आपण कन्सेप्ट क्लिअर करू. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम. 1 क्विंटल बरोबर, मग आता क्विंटलचं आपण सांगितलं आता की क्विंटल हे एकक कुठं वापरलं जाईल, तर जे पदार्थ मोठ्या प्रमाणात वस्तुमान म्हणून जे काय आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये हे वापरण्यात येतील. मग गहू, ज्वारी यांना काउंट केलं जातं. तर ते सुरुवातीला किलोमध्ये, आणि 100 किलोच्या वर जाऊ लागलं, समजा 300 किलो झालं, तर 300 किलो म्हणजेच 3 क्विंटल. 8 क्विंटल म्हणजे 800 किलो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ते काय करता येतं, ते एकक बदलता येतात. पण 100पेक्षा जर कमी असेल तर मग क्विंटल हे एकक वापरण्याची काही आवश्यकता नाही. किलोग्राममध्ये देखील आपण ती वस्तू सांगू शकतो. त्यानंतर 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम. मग आपण आता किराणा दुकानामध्ये जातो, आपण समजा वडिलांसोबत, आईसोबत, डीमार्ट असेल किंवा किराणा दुकान असेल आपलं, तर त्या ठिकाणी जातो, तर तिथं आपण किलोग्रामचे पॅकेट पाहतो की साखर 2 किलोग्राम आहे, 5 किलोग्राम आहे, किंवा इतर जे काही वस्तू आपण खरेदी करतो, तर त्या ठिकाणी त्यांचं ते मार्किंग केलेलं असतं. काही वस्तू लिटरमध्ये असतात, आहे का नाही, ते पण आपण घेणार आहेत. तर ते त्याच्यासाठी धारकता हे सेपरेट आहे, ते पुढं आपण घेणारच आहे. तर बघा लक्षात ठेवा, तर किलोग्राम म्हणजेच 1 किलोग्राम म्हणजेच किती येतं, 1000 ग्रॅम. आणि जास्तीत जास्त आपण एककामध्ये किलोग्राम हा याच्यामध्ये किलोग्राम एककाचा जास्तीत जास्त वापर करतो. आणि किराणा दुकानाशी रिलेटेड याचा संबंध जास्तीत जास्त येतो की 5 किलो साखर आणली, 3 किलो डाळ आणली, किंवा शेंगदाणे 5 किलो घेऊन आलो, अशा पद्धतीनं आपण घरामध्ये ऐकतो. तर तेच या ठिकाणी लागू आहे. त्यानंतर पहा 1 ग्राम बरोबर किती, 1000 मिलीग्रॅम. तर आता हे कुठं सोनं असेल किंवा चांदी असेल, या मौल्यवान वस्तू वापरताना या मिलीग्रॅम या एककाचा काय केला जातो, वापर केला जातो. तर हे साधे कन्सेप्ट आहेत बाळांनो. आणि त्याच्यानंतर आता धारकता हे पण आपण इथंच पाहून घेऊया. धारकतेमध्ये एकच आपल्याला घेतलेलं आहे की धारकता काउंट करताना 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. तर मग या ठिकाणी समजा 1 लिटरमध्ये आपण काउंट करू शकतो. पाण्याची बॉटल असेल तर पाण्याच्या बॉटलवर आपण तिथे पाहू शकतो की ती किती लिटरची आहे. किंवा आपण आता उन्हाळ्यामध्ये कोको कोला असेल, थम्सअप असेल, स्प्राईट असेल, असे वेगवेगळे कोल्ड्रिंक्स पितो, तर ते देखील आपल्याला त्या ठिकाणी दिलं जातं की ते किती त्याच्यामध्ये आहे. समजा त्या बॉटल, छोटी बॉटल असेल तर 750 मिली, आहे का नाही, मोठी असेल तर
1000 मिली, 1000 मिली म्हणजे 1 लिटर. मग कधी कधी 1.5 लिटरची असते, कधी कधी 2.5 लिटरची पण असते की ते घरी आपण पिण्यासाठी किंवा एखाद्या वेळेस आपल्या घरी नातेवाईक कोण जर आले तर मग त्यांच्यासाठी आपण ते दुकानातनं बाहेरनं खरेदी करतो. तर त्याच्यावर ते लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये किती लिटर ते पदार्थ आहे किंवा ते थम्सअप स्प्राईट आहे. मग पाणी काउंट करण्यासाठी लिटर या एककाचा वापर केला जातो. मग पेट्रोल असेल, डिझेल असेल तर त्यांना काउंट करण्यासाठी लिटर या एककाचा वापर करण्यात येतो. तर लक्षात ठेवायचे 1 लिटर बरोबर 1000 मिली लिटर. तर आता लांबी, वस्तुमान आणि धारकता याच्याशी संबंधित असणारे थोडेसे जे प्रॉब्लेम देणारे उदाहरण आहेत तर ते आपण आता पाहूया. लांबी हा कन्सेप्ट आपण पाहूया. सुरुवातीला पाहता हे तिन्ही घेतलेत, लांबी, वस्तुमान आणि धारकता. याच्यामध्ये काउंट करताना आपल्याला अडचण कुठे कुठे येऊ शकते बघा बाळांनो. पाव मीटर म्हणजे आता बऱ्याचदा आपण गणितामध्ये शाब्दिक उदाहरणं आपल्याला असणार आहे जास्तीत जास्त. तर त्याच्यामध्ये पाव मीटर, अर्धा मीटर म्हणजे किती, पाऊण मीटर म्हणजे किती, 2.25 मीटर म्हणजे किती, 2.5 मीटर म्हणजे किती, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर पाव मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर. बघा लक्षात ठेवा. तर कारण काय की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आपण पाहिलेलं आहे. तर 100 सेंटीमीटरचे आपण काय केले तर 4 भाग केले. तर 4 भाग केल्यावर पहिला येणार 25 सेंटीमीटरचा, दुसरा येणार 50 सेंटीमीटरचा, तिसरा येणार 75 सेंटीमीटरचा आणि चौथा येणार पूर्ण 1 मीटरचा किंवा 100 सेंटीमीटरचा. ठीक आहे. तर त्या अनुषंगानं जर पाहिलं तर पाव मीटर म्हणजे 25 सेमी, अर्धा मीटर म्हणजे 50 सेमी, पाऊण मीटर म्हणजे 75 सेमी. समजा आता हे जर 1000 जर घेतलं आपण, समजा 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर बरोबर. तर पाव किलोमीटर म्हणजे किती येणार बघा बरं. 1000 घेतलं तर मग 1000चे आपल्याला काय करायला लागतील, इथं 4 भाग करायला लागतील. जसं 100चे 4 भाग आपण केले तसं 1000चे 4 भाग केले की पहिला 250चा येतो, 250चा, दुसरा 500चा येतो, तिसरा 750चा येतो आणि चौथा 1000चा येतो. म्हणून जसं शून्य वाढलं, जसं 100वर शून्य वाढवलं की 1000 झालं, तसं इकडं देखील काय होतं, एक एक शून्य वाढत जातं. 25 तर 250 होणार, 50 तर 500 होणार, 75 तर 750 होणार. ठीक आहे. तर घड्याळाच्या बाबतीत पण आपण पाहू शकतो की तिथे 60 मिनटं, एक एक 60 मिनिटाचे, 60 मिनिटाचे त्याचे 4 भाग केले जातात. पाव म्हणजे 15 मिनिटे, अर्धा म्हणजे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, त्यानंतर पाऊण तास म्हटलं की 45 मिनिटे आणि पूर्ण 60 मिनिटाचा 1 तास होतो. म्हणजे जे एकक घेतलंय तर त्याच्यात मग 100चं असेल तर त्याचे 4 भाग वेगळे होणार, 1000चं असेल तर त्याचे 4 भाग वेगळे होणार, 60चं असेल तर त्याचे 4 भाग वेगळे होणार. हे आपल्याला इथं समजून घेणं बाळांनो गरजेचं आहे. ठीक आहे. मग मला सांगा बरं, तर 2.5 मीटर म्हणजे किती येईल मग. आता आपण घेतलेलं आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर म्हणजे एक न वाढवलं आपण, आणि 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 मीटर म्हणजे किती येईल मग, तर 250 सेंटीमीटर. म्हणजे जी एकक आहेत तर ती आपल्याला काय करायला लागतील, पाठ ठेवायला लागतील. समजलं बाळांनो. मग बघा बरं, आता 5.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असा प्रश्न विचारला. 5.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर ते तुम्हाला तिथं सांगायला आलं पाहिजे की 5.5 म्हटलं की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 5 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर आणि 5.5 म्हटलं की 550 सेंटीमीटर. ठीक आहे बाळांनो. आता पुढचं वस्तुमानाचं देखील तसंच आहे. पाव किलोग्राम किंवा पावशेर म्हणतो आपण त्याला, अर्धा किलोग्राम, पाऊण किलोग्राम, ऐका नाही. तर याच्यामध्ये पहा, इथं मात्र वेगळं आहे. 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅम, इथं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतं, म्हणून 100चे 4 भाग आले. ठीक आहे बाळांनो. पण आता किलोग्रामचं किती आहे, 4 भाग केले तर मग 250 ग्राम, त्यानंतर 500 ग्राम, 750 ग्रॅम आणि 1000 ग्रॅमचा 1 किलोग्राम, असं आपल्याला ते ढोबळमानानं घ्यायला लागेल. मग पहा आता, पाव किलोग्राम म्हणजे किती येतं, 250 ग्रॅम, अर्धा किलोग्राम म्हणजे किती येतं, 500 ग्रॅम, पाऊण किलोग्राम म्हणजे किती येतं, 750 ग्रॅम. मग आपण बटाटे, वांगे खरेदी करताना ज्यावेळेला आपण भाजीपाला खरेदी करायला जातो तर त्यावेळेला देखील आपण आईसोबत, वडिलांसोबत जातो तर तिथं पाहतो की त्यांनी कसं देत आहेत की पावशेर कितीला, 20 रुपयाला, 30 रुपयाला असं म्हटलं जातं. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पावशेर म्हणजे किती येणार आहे, तर किती ग्राम येणार असतं, 250 ग्राम. अर्धा किलो जर म्हटलं तर किती यायला पाहिजे, 500 ग्राम.
पाऊण किलोग्राम म्हटलं तर किती यायला पाहिजे 750 ग्रॅम. मग 1.5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम यायला पाहिजे बघा बरं. तर 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम. तर मग 1.5 किलोग्राम म्हणजे किती यायला पाहिजे 1500 ग्राम यायला पाहिजे, कारण वरच्या अर्ध्या किलोचे 500 ग्राम होतील. हे देखील तुमच्यासाठी सोपंच आहे बाळांनो. ह्याची जर उदाहरणं आली तर आपण सहज काय करू शकतो ते सोडवू शकतो. त्यानंतर धारकतामध्ये पहा, तर धारकतामध्ये 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असं येतं. आणि 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर, एवढं दोनच कन्सेप्ट आपल्याला ह्याच्यात लक्षात ठेवायच्या. तर पाव लिटर इथं पण 1000चाच कन्सेप्ट आहे, फक्त लांबीमध्ये मात्र 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटरचा कन्सेप्ट आहे 100चा. पण इकडं मात्र वस्तुमान असेल धारकता असेल याच्यामध्ये 1000च घेतलेलं आहे, कारण 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. ठीक आहे. तर मग आता इथं या ठिकाणी बघा, पाव लिटर म्हणजे किती येणार 250 मिलीलिटर किंवा 250. अर्धा लिटर म्हणजे किती येणार 500 मिलीलिटर. आणि पाऊण लिटर म्हणजे किती येणार 750 मिलीलिटर. आय होप बाळांनो तुम्हाला हे समजले असतील कन्सेप्ट. व्हिडिओ रिवाइंड करून परत पाहू शकताय, समजून घेऊ शकताय. आपण याच्यावरची उदाहरणं 2-2, 3-3 उदाहरणं आपल्या पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे.